रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ जो चर्चेत आहे मागील 4 महिन्यांपासून, काय होणार या मतदारसंघात, नेमकं पारडं कुणाचं जड आहे याबद्दल राजकीय चर्चा सुरूच आहेत। मात्र आज आपण जाणून घेणार आहोत ते हे की रत्नागिरी शहर नेमकं कुणाच्या बाजूने, रत्नागिरी शहरातून मताधिक्य कुणाला मिळणार, रत्नागिरी शहरात ताकद कुणाची जास्त। नमस्कार, मी हेमंत वंजू, आपण पाहताय रत्नागिरी खबरदार। विधानसभा निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे। विद्यमान आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत याच मतदारसंघातून मागील 4 टर्म निवडून येत आहेत। 2004 आणि 9 साली राष्ट्रवादीतून तर 2014 आणि 19 साली ते शिवसेनेतून निवडून आलेत। प्रत्येक टर्मला त्यांच्या मताधिक्यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। आता मात्र परिस्थिती बदलली आहे। शिवसेना फुटीनंतर आता पहिल्यांदाच ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना अशी या मतदारसंघात थेट लढत होते। शिवाय बीजेपीचे ज्येष्ठ नेते बाळ माने यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करीत उदय सामंतांना आव्हान दिलंय। या सर्व परिस्थितीत रत्नागिरी शहरातील 67,000 मतदार हे निर्णायक ठरू शकतात। शहरात कुणाची किती ताकद, शहर कुणाच्या पाठीशी राहणार याचा अंदाज आपण मागील काही आकडेवारीवरून बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकास कामांच्या बाबतीत रत्नागिरी शहराला नेहमीच झुकतं माप दिलंय। रत्नागिरी शहरातून प्रचंड विकास कामे करीत त्यांनी अनेक सुविधा निर्माण केल्यात। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी अनेक महाविद्यालय उभारून त्यांनी रत्नागिरीला एक शैक्षणिक हब म्हणून विकसित केलंय। या सर्वांचा फायदा त्यांना या निवडणुकीत नक्कीच मिळेल असं बोललं जातंय। रत्नागिरी शहरात देखील महिला मतदारांची संख्या मोठी आहे। महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील रत्नागिरी मतदारसंघातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर घेतलाय। उदय सामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महिलांची संख्या ही लक्षणीय होती। या लाभार्थी महिला देखील सामंतांच्या पाठीशी उभ्या राहतील असं बोललं जातंय। दुसरीकडे बाळ माने हे ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवतात। उदय सामंत विरोधी मतदार, बीजेपीचा बाळ माने यांना मानणारा मतदार, ठाकरेंच्या सेनेसोबत राहिलेला शिवसैनिक आणि मुस्लिम मतदार यावर बाळ माने यांची मदार आहे। या सर्व परिस्थितीत रत्नागिरी शहरातील परिस्थिती मात्र फार वेगळी आहे। शहरातील काही प्रभाग सोडले तर एक गठ्ठा मतदान कुणाच्या एका बाजूने झालेले आजवर दिसत नाही। याचमुळे मागील अनेक निवडणुकात विधानसभेला आणि लोकसभेला शहरातील मतदारांनी फारसे कुणाच्या बाजूने मताधिक्य दिलेले दिसत नाही। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील फक्त 2300 मतांनी विनायक राऊत आघाडीवर होते। रत्नागिरी शहरात सुमारे 67,000 मतदार आहेत। यातून 32 ते 33,000 इतके मतदान होते। मात्र हा आकडा संपूर्ण विधानसभेसाठी निर्णायक ठरू शकतो। होणाऱ्या 32,000 मतांमध्ये सुमारे 12,000 मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत। या मुस्लिम मतदारांचा आकडा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। लोकसभेसारखे हे मतदार ठाकरेंच्या शिवसेनेला मत देतील असा विश्वास बाळ माने यांना आहे। मात्र लोकसभेला येथील मुस्लिम मतदार नारायण राणेंच्या विरोधात का गेला हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। निलेश राणेंच्या टोकाच्या भूमिकेमुळे आणि मुस्लिम विरोधी वक्तव्यांमुळे हा मतदार नारायण राणेंच्या विरोधात गेला असल्याचे राजकीय जाणकार सांगतात। आता मात्र उमेदवार वेगळे आहेत। उदय सामंत यांचं प्रत्येक धर्मियांशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत। जाती धर्म बघून आजवर त्यांनी कधीच विकास कामं केलेली नाहीत, हा इतिहास आहे। याच पार्श्वभूमीवर मागील अनेक निवडणुकांनुसार यावेळी देखील मुस्लिम समाज उदय सामंतांच्या पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला जातोय। उदय सामंत यांचा शहरातील प्रत्येक व्यक्तीशी असणारा थेट संबंध ही अत्यंत जमेची बाजू आहे। विरोधी पक्षातील मतदारांसोबत देखील सामंतांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपले संबंध जपले आहेत। याचा फायदा त्यांना यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत झालाय। याचमुळे सामंत राष्ट्रवादीत असताना देखील याच मतदारसंघातून निवडून येत होते। सामंतांच्या तुलनेत बाळ माने यांचा संपर्क अत्यंत कमी आहे। आपल्या आमदारकीच्या काळात देखील बाळ माने मतदारांच्या फारसे संपर्कात नव्हते असंच बोललं जातंय। आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द बाळ माने यांनी बीजेपीत घडवली आहे। त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांशी देखील त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे देखील नाकारता येणार नाही। हे कार्यकर्ते आपल्याला झुकतं माप देतील या विश्वासावरच बाळ माने यांनी पक्ष सोडलाय। मात्र बीजेपीच्या पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या भूमिकेनंतर आता वातावरण बदललंय। शिवाय उमेदवार कोणी असो, आम्ही पक्षासोबतच राहणार असा पक्षनिष्ठ मतदार देखील बीजेपीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे। तरीही एकंदर 5,000 मते बाळ मानेंच्या प्रेमाखातर आणि सामंत विरोधातून बाळ माने यांच्या पारड्यात पडतील असे राजकीय जाणकार सांगतात। प्रभागांमध्ये ताकद कुणाची,
कुणाचे नगरसेवक किती, कुणाचे कार्यकर्ते किती, हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। रत्नागिरी शहरातील 30 नगरसेवकांमध्ये फक्त 4 नगरसेवक ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत। उदय सामंत यांच्यासोबत असणारे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची प्रचंड फौज याच्या तुलनेत उभाटाकडे असणारी शहरातील ताकद अत्यंत कमी आहे। यामुळेच शहरात उदय सामंत यांच्या प्रचाराच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्यावर उभाटाकडून पत्रिके वाटण्याचा शुभारंभ करण्यात आला होता। कार्यकर्त्यांची प्रचंड फौजच मतदानाच्या दिवशी मतदान करून घेण्यात, मतदारांना घराबाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते। या फौजेचे नेतृत्व करीत असतात ते प्रभागातील नगरसेवक। रत्नागिरी शहरात एकूण 15 प्रभाग आहेत। या प्रभागाच्या असणाऱ्या 30 नगरसेवकांचा रोल देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रभाग 1 मध्ये शहरातील परटवणे परिसर येतो। या प्रभागाचे नगरसेवक बीजेपीच्या सौ रायकर व शिवसेनेचे रोशन फाळके हे आहेत। सन्मित्र नगर, जुना माळनाका, मारुती मंदिर आदी परिसर प्रभाग 2 मध्ये येतो। शिवसेनेचे निमेश नायर आणि स्मितल पावसकर हे प्रचंड जनसंपर्क असणारे नगरसेवक या प्रभागाचे आहेत। प्रभाग 3 चे राजन शेटे आणि राजेश्वरी शेटे हे दोन्ही नगरसेवक शिवसेनेचे आहेत। प्रभाग 4 हा मुस्लिम बहुल वस्तीचा असून या ठिकाणी असणारे नगरसेवक मुसा काझी आणि कौशल्या शेटे हे शिवसेनेचे आहेत। प्रभाग 5 हा ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांचा प्रभाग। शिवाय या ठिकाणी शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे देखील नगरसेविका आहेत। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून नारायण राणे सुमारे 700 मतांनी आघाडीवर होते। या प्रभागातील शिवसेनेचे पदाधिकारी सौरभ मलुष्टे आणि दीपक पवार हे देखील घराघरात पोचलेले आहेत। प्रभाग 6 मधील नगरसेविका श्रद्धा हळदणकर या शिवसेनेच्या असून मधु घोसाळे ठाकरे गटाचे आहेत। सध्या मधु घोसाळे प्रकृतीमुळे कार्यरत नसल्याची माहिती मिळते। तर या प्रभागात शिवसेनेचे बारक्या हळदणकर यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे। याच प्रभागातील आंबेशेत भागात उभाटाचे पदाधिकारी शेखर घोसाळे यांचा चांगला प्रभाव असल्याचे देखील बोलले जाते। प्रभाग 7 मध्ये शिवसेनेच्या दिशा साळवी आणि सुदेश मयेकर हे नगरसेवक आहेत। या प्रभागात थिबा पॅलेस, आनंदनगर, शिवखोल, निवखोल, आदमपूर असा मुस्लिम बहुल वस्तीचा भाग येतो। या प्रभागातून लोकसभेला विनायक राऊत 100 मतांनी आघाडीवर होते। प्रभाग 8 चे नगरसेवक शिवसेनेच्या वैभवी खेडेकर आणि विकास पाटील हे असून या प्रभागात त्यांची चांगली पकड आहे। प्रभाग 9 आणि प्रभाग 10 हे दोन्ही भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात। टिळकाळी, जोशीपाळण, खालची आळी, झाडगाव आदी भाग या प्रभागामध्ये येतो। भाजपचे राजू तोडणकर व सौ मानसी करमरकर, समीर तिवरेकर आणि सौ रसाळ हे सर्व भाजपचे नगरसेवक या प्रभागातील आहेत। शहरातील मुरुगवाडा, 15 माड हा भाग प्रभाग 11 मध्ये येतो। शिवसेनेचे राकेश नागवेकर आणि मीरा पिलणकर हे 2 नगरसेवक याच प्रभागातील आहेत। प्रभाग 12 हा मुस्लिम बहुल वस्तीचा मिरकरवाडा परिसर आहे। शिवसेनेचे सुनील साखरकर आणि उज्ज्वला शेटे हे येथील नगरसेवक आहेत। याच प्रभागातून लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनी सुमारे 2000 मतांचे मताधिक्य घेतले होते। प्रभाग 13 मध्ये बंटी कीर हे शिवसेनेचे तर रशिदा गोदड या उभाटाच्या नगरसेविका आहेत। मांडवी, पाथरेबाग, पेटकिल्ला, पठाणवाडी, खडप मोहल्ला हा भाग या प्रभागामध्ये येतो। प्रभाग 14 मध्ये बीजेपीचे मुन्ना चौंडे तर शिवसेनेचा दया चौंडे या नगरसेविका आहेत। प्रभाग 15 हा मुस्लिम बहुल वस्तीचा असून राजीवडा परिसर या प्रभागात येतो। शिवसेनेचे सुहेल मुकादम आणि उभाटाच्या फराह पावसकर या येथील नगरसेविका आहेत। मागील लोकसभेला या प्रभागातून विनायक राऊत यांनी 1500चे मताधिक्य घेतले होते। मात्र आता परिस्थिती बदलली असून जकी खान सारखे या भागावर प्रभाव असणारे कार्यकर्ते आता शिवसेनेसोबत आले आहेत। एकंदर पाहिले तर 30 पैकी 4 नगरसेवक फक्त ठाकरे गटाचे असल्याने ठाकरे गटाची शहरातील ताकद शिवसेनेपेक्षा नक्कीच दुबळी दिसत आहे। या सर्व व्हिडिओमध्ये संपूर्ण आकडेवारी आणि महत्त्वाच्या गोष्टी आम्ही आपल्यासमोर ठेवल्या आहेत। यावरून आपण नक्कीच अंदाज बांधू शकता की रत्नागिरी शहरातील जनता नेमकी कुणाच्या पाठीशी राहणार आहे। 20 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल आहे। यावेळी आपला अंदाज खरा ठरणार की खोटा ठरणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे। रत्नागिरी खबरदारचा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला हे आम्हाला ratnagirikhabardar@gmail.com वर नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि रत्नागिरी खबरदारच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।